हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता वाजत आलेले आहे सकाळचे 8:15 आणि इथे मी किचनमध्ये आता स्वयंपाक म्हणजे सकाळचा नाश्ता, चहा आणि नाश्त्यासोबतच लागलीच लगेच स्वयंपाक करून घेणार आहे. गृहिणीचा दिवस म्हणजे न थकता चालणारी अविरत धावपळ असते. सकाळच्या चहा नाश्त्यापासून सुरू झालेली तिची कामे, घरातील स्वच्छता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, मुलांचा अभ्यास आणि कपडे, भांडी यातच तिचा संपूर्ण दिवस जातो. कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी ती स्वतःच्या आवडीनिवडी मागे ठेवते. आजचा विषय थोडासा वेगळा आहे, परंतु प्रत्येक गृहिणीच्या मनाचा ठाव घेणारा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ 1% जरी आवडला ना तर नक्कीच लाईक करा आणि हो, शेअर करायला नक्कीच विसरू नका. गृहिणीच्या या न संपणाऱ्या दैनंदिन चक्राचा एक धावता आढावा तुमच्यासारखाच माझा देखील. तर आजचा महत्त्वाचा विषय सांगायचं म्हटलं की आपण गृहिणी असतो, घरामध्ये खूप सारी कामे असतात. बरं, ही कामे करता करता दिवसाच्या शेवटपर्यंत आपण थकायला होतो आणि बऱ्याचदा आपल्याला असं देखील ऐकवलं जातं, तू घरातच असते, तुला काम काय असतं? आणि म्हणूनच मी एक गृहिणी आहे, घरात खूप कामं असतात दिवसभर. कुटुंब मोठं आहे, थोडंसं काम केलं की थकवा येतो, पाय गळून गेल्यासारखे वाटतात, यामध्ये मला आराम करता येत नाही. हे प्रत्येक गृहिणीला असं बऱ्याचदा वाटत असेल. कामाचा कंटाळा येतो, थकायला होतंय, हे प्रत्येक गृहिणीच्या बाबतीमध्ये आणि वयाची 40शी पार केल्यानंतर प्रत्येक माणसाच्या बाबतीमध्ये हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. तर आता ही लक्षणं जाणवत आहेत, तर म्हणजे आपण अशा वेळेस करायचं काय? कुटुंबातील प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी सांभाळत असताना, प्रत्येकाच्या वेळा सांभाळत असताना एक तारेवरची कसरत गृहिणीची होत असते. साहजिकच आहे, तिचं स्वतःकडे आणि तिचं खाण्यापिण्याकडे, स्वतःच्या व्यायामाकडे दुर्लक्ष होत असतं आणि अशामुळे साहजिकच तिला थकवा येणं, गळून गेल्यासारखं होणं किंवा मग सतत काम करण्याचा कंटाळा येणं, ही लक्षणं तिला दिसायला लागतात. अशा वेळेस ना आपण डॉक्टरकडे जातो आणि बऱ्याचदा डॉक्टर असे म्हणतात की विटामिन्सची कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, रक्ताची कमतरता कमी आहे. तर यावर मला एकच सांगायचं आहे की सर्वात प्रथम ना आपण विटामिन डी ची टेस्ट केली पाहिजे. कंटाळा येणं, थकवा येणं, सतत आजारी पडल्यासारखं जाणवणं, तर ही सगळी लक्षणं व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होत असतात आणि म्हणून साहजिकच आहे, आपल्या अन्य व्हिटॅमिन शरीरात मिळण्याची शक्यता व्हिटॅमिन डी ठरवतो आणि म्हणून जर व्हिटॅमिन डी खूपच कमी प्रमाणामध्ये जर झालं असेल ना, तर साहजिकच आहे, परिणामी सगळ्या व्हिटॅमिन्सवर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून अन्य व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खाऊन अगदी क्षुल्लक परिणाम आपल्यावर दिसतो, परंतु जोपर्यंत व्हिटॅमिन डी वाढणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे असे लक्षणं वारंवार दिसतच राहतील. मग काय करायचं? अशा वेळेस भाजी निवडताना, काही शिवणकाम करताना, कोणाशी फोनवर बोलताना, घरात बसायच्या ऐवजी बाहेर कोवळ्या उन्हामध्ये किंवा थोड्याशा 11च्या आतल्या उन्हामध्ये आपण बसलं पाहिजे. शरीराच्या जास्तीत जास्त भागाला सूर्यप्रकाश मिळेल याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. कमीत कमी 15 मिनिटे रोज आपण शक्यतो 8 ते 10 किंवा 11 वाजेपर्यंत ही वेळ उन्हासाठी उत्तम मानली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरात खूप माणसे आहेत, कुटुंब मोठं आहे, घरात फार कामं असतात, असं म्हणून वारंवार ती कामं आपल्यालाच करावी लागतात. यासाठी गृहिणी आहात म्हणून काय झालं, स्वतःसाठी थोडा वेळ आपण काढलाच पाहिजे. सकाळची कामे आटोपल्यानंतर दुपारी तासभर थोडी तरी विश्रांती घेतली पाहिजे, अगदी हक्काने. मुले-मुली मोठ्या असतील तर त्यांना काही कामे आपण वाटून दिली पाहिजेत. घरात आर्थिक बाजू जर सक्षम असेल ना, तर धुण्याला मशीन घ्यायला सांगा किंवा भांडी घासायला एखादी गरजू महिला बघा. किमान निदान एक काम कमी मेहनतीचे तुमचे होईल. जेवणात बीट काकडी घ्या, 1 कप दूध, 4 खजूर नाश्ता म्हणून घ्या. चहा जर घेत असाल तर साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा नक्कीच घ्या. स्वतःच्या कामाचे नियोजन करा व 1 तास स्वतःसाठी राखून ठेवा. माहेरी सुखावह स्थिती असेल ना, तर थोडं माहेरपणाला 8 दिवस 15 दिवस नक्कीच जाऊन राहा. जरा घरातल्या लोकांना जाणीव करून द्या तुम्हाला होत असलेल्या त्रासाची. कारण कसं आहे ना, काही लोकांना स्वतः त्या स्त्रीने सांगितल्याशिवाय कळत नाही.
पैशाच्या मागे धावणारे माणसाची कदर करत नाहीत आणि याला बरेचसे अपवाद देखील असतील, नाही का? माया, प्रेम, जिव्हाळा या गुणांना त्यांना अजिबात लवलेश नसतो. त्यामुळे अशा घरातील स्त्रिया काम करून थकून अबोल होतात व उतारवयाला सहनशीलता कमी होते आणि म्हणूनच मग त्या चिडचिड करतात. त्याचं कारण हे आहे, की प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये गुंतलेलो असतो आणि गृहिणी हे सगळ्यांची देखरेख करण्यामध्ये गुंतलेली असते. नेमकं तेव्हा त्यांना समजून घेणारं कोणीच नसतं. मग मानसिक आजाराच्या शिकार त्या होतात. मनाने खचतात, कारण आपण इतकं या नवऱ्यासाठी, मुलांसाठी केलं, पण आज त्यांना माझी कदर नाही, असे म्हणून त्या स्वतःला तळमळ करीत मोठ्या आजाराच्या विळख्यात जातात किंवा मग कधीतरी त्या मनोरुग्ण देखील होऊ शकतात. आणि म्हणूनच म्हणते, स्वतःसाठी आपण जगायला शिकूया. घरातल्या प्रत्येक माणसासाठी आपण वेळ देत असतो. प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या आवडी, वेळा जपत असतो. कोणाला काय हवंय, कोणाला काय नकोय, कोणी आजारी पडले का, इथे बारीक-सारीक गोष्टीकडे गृहिणी ही लक्ष देऊन असते. पण स्वतःचं काय? या सगळ्यांना वेळा देत असताना स्वतःचा वेळ कधी निघून जातो हे गृहिणीच्या लक्षातच येत नाही. आणि म्हणून स्वतःसाठी जगायला शिकणं म्हणजे नक्की काय करणं? आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जा. आपले आवडीचे संगीत ऐका. कधी एखादी वस्तू आपल्याला बनवून खावीशी वाटली किंवा मैत्रिणीसोबत कुठेतरी बाहेर जाऊन काहीतरी खावंसं किंवा फिरावंसं वाटलं, तर नक्की त्यासाठी आवर्जून वेळ काढा. गृहिणी म्हणून फक्त आपणच असा विचार करत असतो, की जर मी बाहेर गेले, मैत्रिणीसोबत फिरले किंवा एखादी गोष्ट मला करावीशी वाटली म्हणून मी केली किंवा तिथे मी पैसे खर्च केले, तर मला घरातील कोणी काही बोलेल का? कोणी काही म्हणेल का? तर असं काही नाहीये. तुम्ही घरातल्यांसाठी जितकं झटता, तितकंच तुम्ही स्वतःसाठी स्वतःला वेळ दिला, तर घरातील कोणीही व्यक्ती तुम्हाला काहीही म्हणणार नाहीये. उलट तुम्ही जर असं केलं ना, तर तुमचं मन प्रसन्न होतं. मनाची मरगळ, थकवा नाहीसा होतो आणि अगदी उल्हासाने तुम्ही आनंदीरित्या घरामध्ये वावरू शकता. आणि म्हणून गेले आता ते दिवस. पूर्वीच्या स्त्रिया उठ म्हटलं की उठायचे, बस म्हटलं की बसायचे, जे सांगेल ते करायचे आणि सहनशक्ती त्यांच्यामध्ये अपार अशी होती. परंतु आता काळाप्रमाणे आपल्याला देखील बदललं पाहिजे. म्हणून म्हणते, ते दिवस गेले आता. आताच्या स्त्रीने अर्थात गृहिणीने स्वतःला स्वतःची काळजी घ्यावी लागेल असे मनात पक्क केलं पाहिजे. कुटुंबाची काळजी इतके स्वतःची देखील काळजी घेतली पाहिजे. त्यांच्याबरोबर नाश्ता करा, जेवण करा, मुलांना कामे सांगा. शिक्षण घेत असले तरी त्यांना ही जबाबदारी कळू द्या. पतीला सांगा, स्वतःची इच्छा बोलून दाखवा. कारण जोपर्यंत तुम्ही मनमोकळेपणाने वागणार नाहीत, मनमोकळेपणाने बोलणार नाही, तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला आपल्या मनात, आपल्या डोक्यात काय चाललं आहे ते कळणारच नाही आणि ते विचारण्याची तसदी सुद्धा घेत नसतील. त्यामुळे मनमोकळेपणाने बोलायला शिका. बऱ्याचदा असं होतं गृहिणींचं, की त्या सहन इतक्या करत जातात, की शेवटी त्या अबोल व्हायला लागतात आणि याला कारण म्हणजे आपल्याच अवतीभोवतीची जवळची माणसं असतात. सतत घालून पाडून बोलणे, टीका-टोमणे मारणे किंवा मग आपण काहीही नाही केलं तरी आपलं असणंच त्यांना वारंवार खटकत असतं. तर अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला बोलायला शिका. त्यांना देखील त्यांच्या बोलण्यामुळे आपल्याला त्रास होतोय हे देखील त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून द्या. कसं आहे ना, बऱ्याचशा गृहिणी या अबोल असतात. काहीही न बोलता आतल्या आत त्या कुढत बसत असतात आणि अशा वेळेस ना मनमोकळेपणाने न बोलण्यामुळे खूप सारे गंभीर आजार लागण्याची शक्यता त्यांना असते आणि म्हणून फॅमिली डॉक्टरांकडे जा. त्यांना सांगा, ताकदीची इंजेक्शने घ्या, व्हिटॅमिन गोळ्या घ्या. भूक लागेल, थकवा दूर होईल आणि शिळे फ्रीजमधले अन्न ठेवलेले अजिबातच खाऊ नका. मी गृहिणी आहे, अगदी सुपर वुमन आहे. घरातली सगळी कामे मी व्यवस्थितरित्या पार पाडते. सगळी बिलं वेळच्या वेळेवर भरते. मुलांना शाळेत, पतीला अगदी वेळेवर ऑफिसला पाठवते. सगळ्यांच्या वेळा खाण्यापिण्याच्या जपते. आजारपणामध्ये कोणाला काही कमी जास्त झालं तर तिथे देखील मी उपस्थित असते. आता सांगितल्याप्रमाणे अगदी गृहिणी सुपर वुमन सारख्याच आहेत. सगळी कामं त्या वेळच्या वेळेला पार पडतात. शिवाय त्या परफेक्ट राहण्याचा देखील प्रयत्न करत असतात. पण या सुपर वुमन बनण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष तर करत नाहीयेत ना? तर याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक काम आपण स्वतःच्या हातानेच केलं की ते परफेक्ट होतं असं देखील काही नाहीये. प्रत्येक कामासाठी काही ना काही ऑप्शन आता मार्केटमध्ये आलेले आहेत. काहींकडे मेड असतील, काहींकडे कामवाली मावशी असतील, काहींकडे मशीन असेल, तर नक्कीच त्या गोष्टीचा तुम्ही वापर करू शकता. वेळेची बचत करू शकता आणि या वेळेमध्ये तुम्ही स्वतःकडे लक्ष देऊ शकता. तर आता सकाळी तुम्ही वॉकला जाऊ शकता. शिवाय या वेळेचा उपयोग तुम्ही जिमला जा, एक्सरसाइज करा, योगा करा. वेळच्या वेळेला नाश्ता, जेवण व्यवस्थित करा.
स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वतःसाठी जगणं. छान असं मैत्रिणींचा ग्रुप करा. मन मोकळेपणाने, दिलखुलास पद्धतीने बोला, वागा, राहा. वेगवेगळ्या ठिकाणी मैत्रिणी जर पिकनिकला जात असतील, तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये देखील सहभागी होऊ शकता. तर गृहिणी म्हणून मोठ्या कुटुंबाचं आणि कामाचं दडपण न घेता अशा पद्धतीने तुम्ही आनंदी आणि मनमोकळेपणाने राहू शकता. घरातील कामे चुटकीसरशी तुम्ही करू शकता. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.